नाशिक जिल्हा कांद्याचा बालेकिल्ला आहे आणि कांद्याचा बालेकिल्ला असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ओम गायत्री या सीड्सचे हे बियाणाचा वापर करावा आणि चांगलं भरघोस उत्पन्न मिळावं। मी प्रभाकर रामराव पाटील, पिंपळगाव, देवळा तालुका, नाशिक जिल्हा। आम्ही डिसेंबरमध्ये ओम गायत्री या सीड्सचे बियाणं टाकून कांद्या लागवड केली। त्यात वातावरणाच्या हिशोबाने या वर्षाचं जर धरलं तर कांद्यासाठी अनुकूल नव्हतं, परंतु या बियाण्याच्या माध्यमातून आम्हाला यावर्षी चांगलं उत्पन्न मिळालं आणि कांद्याचा कलर इथून मागच्या बियाण्यांच्या हिशोबाने इतर व्हरायटी वापरल्या त्या हिशोबाने कलर सुद्धा चांगला आहे आणि आम्हाला एकरी साधारण वातावरण अनुकूल नसतानाही एकरी 5 ट्रॉली कांदा निघाला आहे। आम्ही तो 3 एकर कांदा लावलेला होता, त्यात आम्हाला 15 ट्रॉलीचं उत्पन्न मिळालं आणि छान असं उत्पन्न आहे। ओम गायत्री बियाणं आम्ही परत ओम गायत्री गुलाबी मधलं हे बियाणं आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा वापरू आणि साधारण कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ती सुद्धा मला वाटतं आमच्याकडे तो आता 5 ते 6 महिने टिकेल असं वाटतं। तसं पाहिलं तर कांदा सर्व कांदा एक सारख्या साईजने आलेला आहे, उत्पन्न मिळालेलं आहे आणि कांद्याचा कलर आणि उत्पन्न क्षमता एकदम सारखी टिकून राहिलेली आहे। या वातावरणाच्या हिशोबाने वातावरण अनुकूल नसताना सुद्धा रोगाला करपा रोग वगैरे इतर यावर्षी आलेले होते, त्या रोगात सुद्धा ही व्हरायटीने चांगला तग धरलेला आहे आणि चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे। नाशिक जिल्हा कांद्याचा बालेकिल्ला आहे आणि कांद्याचा बालेकिल्ला असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ओम गायत्री या सीड्सचे हे बियाणाचा वापर करावा आणि चांगलं भरघोस उत्पन्न मिळावं अशी मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो।